नमस्कार. रेखास कुक हाऊसमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत खास मुलांसाठी चॉकलेट. घरी बनवलेले चॉकलेट, हेल्दी, ज्यात खजूर आहे, बदाम आहे आणि मुलांना आवडणारं वरचं मस्तपैकी चॉकलेट. चला कसं करायचं? अगदी सोपं. इथे मी 15 ते 20 खजूर घेतले आहेत आणि यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या. स्वच्छ करून घेतल्यात, पुसून घेतलेत हे खजूर आणि यातल्या ज्या बिया असतात ह्या काढून घ्यायच्यात. खजूर ही हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. हे सर्वांना माहीतच आहे की आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुलांनी, वृद्धांनी हे खजूर तर खायला हवंच आणि त्यात मुलांना आवडेल असं जर चॉकलेट बनवून दिलं तर आपोआपच हे खजूर त्यांच्या पोटात जाते. तर अशा सगळ्या बिया याच्यामधनं काढून घ्यायच्यात आपल्याला आणि ह्या आता सगळ्या बिया काढून झाल्यात. हे आपण एका बाजूला ठेवूया. आता आपल्याला काय करायचं आहे, यात आपल्याला बदाम लागणार आहेत. तर इथे मी बदाम घेतलेत आणि हे बदाम अगदी मंद आचेवर थोडंसं अगदी पाव चमचाच मी तूप टाकले की जेणेकरून हे बदाम आपले क्रिस्पी होतील. म्हणून हे थोडंसं तूप टाकले आणि बदाम हळुवारपणे छान क्रिस्पी होईपर्यंत, रंग बदलेपर्यंत जास्त भाजायचे नाहीत आपल्याला. अगदी थोडेसे क्रिस्पी झाले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे. हे चॉकलेट घरी बनवलेलं आहे, हे तर महत्त्वाचं आहे आणि त्यात पुन्हा खजूर आणि बदाम जे पौष्टिक आहेत. तर असं जर घरी बनवून आपण जर मुलांना दिलं अधनं-मधनं तर काहीच हरकत नाही आहे. तर आता ही सगळी बदाम भाजून झालेली तर आपण रोस्ट करून घेतली तर बाजूला ठेवूया आणि हे थोडंसं गार होऊ द्यायचं आपल्याला आणि गार झालं की मग आपण याचा वापर करणार आहोत. आणि इथे आपल्या सगळ्या बिया पण काढून झाल्यात खजूरमधल्या. त्या प्रत्येक खजूरमध्ये आपल्याला एक एक बदाम टाकायचा आहे. तशी बघा तुम्ही बघू शकता इथे की मी एक खजूर घेतली आहे. बी तर आपण आधीच काढून टाकलेली आहे आणि त्याच्यात हा असा सेंटरला मस्त बदाम ठेवायचा आणि खजूर पॅक करून घ्यायची आहे. अजून मी दाखवते बघा तुम्ही. तर आणखीन एक खजूर मी घेतली. आता हे बघा असं ठेवायचं, साईडला ठेवूया आणि पुन्हा खजूर घ्यायची आणि त्याच्यात हा बदाम टाकायचा. करायला फार छान आहे, मस्त वाटतं. आपण पण तोंडात टाकले की मस्त हे चॉकलेट विरघळतं. तर असे हे सगळे प्रत्येकामध्ये बदाम टाकून घ्यायचे आणि आपण हे बाजूला सगळे ठेवायचे. असं मधनं मुलांना जर घरी केलेलं खायला दिलं ना तर मुलांना तर आवडतं. पण घरी बनवल्यामुळे हे हेल्दी राहतं, हायजीन आपल्याला सांभाळलं जातं आणि बाहेरचं जे आपण आणतो ते म्हणजे विश्वासार्ह नसतं. त्यामुळे शक्यतो जेवढं आपल्याला करता येईल तेवढे पदार्थ जर घरी करूनच मुलांना खायला घातले तर माझ्या मते हे अतिशय योग्य आहे. तर बघा आता आपण सगळे खजूरमध्ये बदाम ठेवून बाजूला ठेवलेत. आता इथे आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे. तर इथे मी चॉकलेटचे एक बार घेतला, छोटा बार, त्याचे तुकडे केलेले आहेत आणि हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे. आपल्याकडे डेअरी मिल्कचं चॉकलेट असेल ते सुद्धा चालू शकतं. जे आपल्याकडे चॉकलेट अवेलेबल असेल ते तुम्ही मेल्ट करू शकता. तर ही आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने आपण मेल्ट करतो आहे. मायक्रोमध्ये सुद्धा तुम्ही मेल्ट केलं तरी चालेल. तर खाली मी पाणी उकळले, त्याच्यात हे काचेचं भांडं ठेवले आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की पाण्याचा थेंब जाऊ द्यायचा नाही, नाहीतर जास्त चॉकलेट टिकत नाही. तर हे अगदी खाली अर्धं पातेलं पाणी घेतले, त्याच्यावर हे काचेचं भांडं ठेवले. पाण्याचा हात अजिबात चॉकलेटमध्ये लागू द्यायचा नाही. तुम्ही आता बघू शकता चॉकलेट छानपैकी मेल्ट झालेलं आहे आणि आता काय करायचं आपल्याला, हे जे आपण बदाम भरून जे खजूर बाजूला ठेवल्या होत्या, हे एक एक दोन दोन घ्यायच्या आणि छानपैकी याला या मेल्टेड चॉकलेटमध्ये कव्हर करायचं, कोटेड करायचे. असे प्रत्येक खजूर आपल्याला इव्हनली अगदी छान सगळीकडून अशी छान कोटेड करून घ्यायची आणि एखाद्या ताटलीत ठेवा, ट्रेमध्ये ठेवा, हळूवारपणे असे छान पसरून ठेवायचे आहेत. बघा छान असं कोटेड होते बघा. तर मी चमचा घेतला आहे, असं चमच्याने असं टाकलं खजूर की छान सगळीकडून कोटेड होते. अशा सगळ्या मी करून घेतल्यात. आता याच्यावर मी थोडीशी ना गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्सची जी पूड केली होती मी ती टाकते आहे. ही ऐच्छिक आहे, म्हणजे टाकावीच असं नाही आहे, होती माझ्याकडे म्हणून मी आणखीन त्याला शाही रूप यावं आणि टेस्ट आणखीन वाढावी म्हणून मी हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, पिस्ता, बदाम, काजू याची मी अशी पूड करून ठेवलेली आहे.
आपल्या घरात कशासाठी पण उपयोगाला येते. तर त्यामुळे होती म्हणून मी सगळ्यावर अशी स्प्रिंकल करत आहेत. तर त्याच्यावर तुम्ही चोको चिप्ससुद्धा टाकू शकता. हे बरेच चॉकलेटचे पदार्थ तुम्ही जसे जसे करताल ते मिळू शकतं बाजारात. पण इथे काही नाही टाकलं तरीसुद्धा, कारण की खजूर आणि बदाम हे याच्यातले महत्त्वाचे घटक आहेत. तर अशी सगळी स्प्रिंकल केली आपण ड्रायफ्रूट्स त्याच्यावर आणि हे आता फ्रीजमध्ये ठेवायचे एक अर्धा तास. आणि फ्रीजमधून हे काढून घेतले बघा मी अर्ध्या तासानंतर. तुम्ही बघू शकता सगळे छान सेट झालेले आहेत. आणि आता हे मस्त छानपैकी आपल्या चॉकलेटच्या जे रॅपर मिळतात आपल्या बाजारात त्याच्यामध्ये रॅप केलेत मी. कारण की हो, दिसायला पण छान दिसले पाहिजेत ना, मुलांना ॲट्रॅक्ट झाले पाहिजे मुलं, की वाह! अगदी बाजारसारखे दिसत आहेत बरं का. म्हणून मी असे बघा हे पण सोनेरी कागद आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे कागद बाजारात असतातच. ते घ्यायचे आणि असं रॅप करून ठेवायचं. तुम्ही नाही केलं रॅप तरीसुद्धा चालतील. तर असे हे मस्त डिलिशियस शाही तोंडात विरघळणारी अशी सुंदर मस्त मस्त चॉकलेट आहेत. तुम्ही पण पटापट पटापट ही अशी चॉकलेट करा आणि तुमच्या मुलांला द्या. बघा मुलं तर त्यांचे मित्र कसे एकदम खुश होऊन जातील सगळे. असे घरी बनवलेले चॉकलेट तुम्हीसुद्धा करून पहा. आणि तुम्ही जर नवीन असताल आणि माझे चॅनल अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य अवश्य माझं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट तर द्यायचीच आहेत, कारण की तुमच्या कमेंटवरच मी अवलंबून आहे. तर अवश्य अवश्य कमेंट द्या आणि तुम्हीसुद्धा केल्यावर मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. खूप खूप धन्यवाद.